सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 16वा, श्रीरामांकडून पिंडदान विधी. ओम श्रीराम. श्रीरामासहित सर्वजण एकमेकांना आलिंगन देतात व विचारपूस करतात. मग श्रीराम भरतास म्हणतात की आपल्या दुःखी पित्याला सोडून तू इकडे का आलास? तेव्हा भरत मूर्छित पडतो. मग शत्रुघ्न पित्याच्या निधनाचा सर्व वृत्तांत सांगतो. ते ऐकून श्रीरामासहित सर्वजण दुःखाग्नीत होरपळून निघतात. मग श्री वसिष्ठ सर्वांना शांत करून पुढील सर्व पिंडदानादी उत्तर क्रिया करवून घेतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे साधक साधनेने शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करून सायुज्यरूप अमृतबिंदू प्राप्त करून घेतो व पराभक्तिरूप भरत भेटही होते. परंतु मागील काही संकटे, व्यत्यये व पतनासारख्या घटनांच्या आठवणीने काही क्षणाकरिता दुःखी होतो. तेव्हा मग त्याचे सद्गुरू त्याला उपदेश करून स्थिर करतात व पुढील अध्यात्मकार्याचे मार्गदर्शन व विवेचन करतात. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहू. इथे कथेमध्ये श्रीराम, प्रभू, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सर्व एकत्र आले आहेत. एकमेकांना आलिंगन देत आहेत, एकमेकांची विचारपूस करतायत. तेव्हा श्रीराम भरताला म्हणतात की बाबा तू आपल्या दुःखी पित्याला, कारण श्रीरामाला वनवासात पाठवल्यामुळे राजा दशरथ दुःखी झालेला असतो ना, अशा आपल्या दुःखी पित्याला सोडून तू इकडे का आलास? कारण कथेमध्ये भौतिक जीवन जगताना अवतारांना सुद्धा त्यांच्या कार्यानुसारच वागावं लागतं. श्रीरामांना अंतर्ज्ञानाने दशरथाचं निधन झालं हे माहीत आहे, परंतु भौतिकदृष्ट्या माहीत नाही किंवा भौतिकदृष्ट्या हे जाणवू द्यायचं नसतं. म्हणून ते म्हणतात की तू इकडे का आलास? तेव्हा हे ऐकून भरत मूर्छित पडतो. तेव्हा मग शत्रुघ्न श्री दशरथांच्या प्राणोत्क्रमणाचे संपूर्ण घटनाक्रम श्रीरामांना सांगतात. तेव्हा मात्र मग सगळे राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न, तिन्ही राजमातासहित सर्व अयोध्यावासी सर्वांना अतीव दुःख होतं व ते त्या दुःखात होरपळून निघतात. मात्र इथे सद्गुरूचं कार्य खरंच खूप महान असतं. इथे वसिष्ठांनी मग सगळ्यांना शांत केले, सगळ्यांना समजवले. कारण नियतीचक्र कुणीही थांबवू शकत नाही, त्यानुसार घडतच राहतं. आणि मग वसिष्ठ ऋषी सगळ्यांकडून सर्व पिंडदानादी उत्तरक्रिया तिथे करून घेतात. आता साधकाच्या दृष्टीने हे कसं असेल हे आपण आता थोडक्यात पाहूया. साधक इथे सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो, परखड साधना करतो, विश्वास, निष्ठा, तळमळ हे सर्व असतं, समर्पण असतं व शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होऊन तो शुद्धीकरण सर्व घटकांचं, आपण मागच्या भागात पाहिलं की या सर्व भागांचं म्हणजे साधकाच्या अंतरंगातील जेवढे घटक आहेत, मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे वगैरे, ह्या सगळ्या घटकांचं शुद्धीकरण झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही.
सायुज्यपद प्राप्ती होत नाही. इथे साधकाने ते मिळवलेलं आहे. पण तरीही साधकाला आत्मसाक्षात्कार जरी झाला, ब्रह्मसाक्षात्कार जरी झाला, तरी त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ हा असतोच ना. त्यामुळे त्याला मागील या सर्व श्रमांचं, वेदनांचं, दुःखांचं, संकटांचं, ज्या ज्या घटना त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत आणि पुढेही घडणार आहेत, आत्मसाक्षात्कारानंतर प्रारब्ध संपतं असं नव्हे. त्यामुळे पुढेही घडणार आहे, परंतु पुढच्या ज्या घटना घडणार आहेत त्यावर त्याचा पूर्ण कंट्रोल आणि संयम असणार आहे. परंतु पाठीमागचा काळ हा भयावह असतो. त्याची आठवण होऊन त्याला दुःख होतं. तेव्हा तिथे सद्गुरू त्याला सांगतात की बाबा रे, नियती कुणीही बदलू शकत नाही. अवतारांनाही नियती बदलता येत नाही. विशेष कार्यासाठी सद्गुरू ते बदलू शकतात, परंतु त्याची काही चुणूक मात्र मिळतेच. इथे तुला मागील सगळ्या व्यत्ययांचे, दुःखांचे, संकटांचे याचे स्मरण झालं आणि तू आता दुःखी झाला आहेस. कथेमध्ये श्रीराम आणि सगळे भावंड दुःखी आहेत. इथे साधकाच्या दृष्टीने तो मागील गोष्टीने दुःखी होतो. परंतु सद्गुरू त्याला हा प्रश्न विचारतात की तू मागील या गोष्टींनी दुःखी झालास, परंतु तुझ्या आध्यात्मिक जीवनात तुला किती दिव्य अनुभव आलेत, दिव्य आनंद मिळाला, दिव्य गोष्टींची प्राप्ती झाली, हे का तू विसरलास? म्हणजे त्या दुःखांच्या, वेदनांच्याही पेक्षा ह्या गोष्टी महान आहेत, याची तू स्मरण कर. म्हणजे मग तुला हे दुःख जाणवणार नाही आणि असं दुःख आठवत बसून आता चालणार नाही. कारण तुझ्या ठिकाणी तुला आत्मसाक्षात्कार झाला आहे, सायुज्यपदाची प्राप्ती झाली आहे आणि त्या अवस्थेच्याही पुढे तू गेलास. ती कुठली अवस्था? पराभक्ती. आपण मागच्या भागात पाहिलं, परा म्हणजे ईश्वर किंवा सद्गुरू आणि भक्ती म्हणजे शिष्य यांचं मिलन म्हणजे पराभक्ती. म्हणजे शिवशक्ती यांचं मिलन म्हणजे पराभक्ती. सद्गुरू शिष्याचं ऐक्य, त्याच्यावर जी अवस्था असते ती म्हणजे पराभक्ती. तीही तू प्राप्त केलीस. मग आता मागील गोष्टी आठवून चालणार नाही. पुढे प्रवास थांबणार नाही. तुला तुझा आध्यात्मिक प्रवास, आत्म्याचा प्रवास पुढे अजून करायचा आहे. पुढे ब्रह्म अवस्था, परब्रह्म अवस्था या अवस्थेपर्यंत जायचे. शिवाय त्यासोबत तुला आता लोककल्याणाचंही कार्य करायचं आहे. म्हणजे लोकांना जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे त्या त्या लोकांना तुला मार्गदर्शन करायचं आहे, मार्ग दाखवायचा आहे आणि तू त्या मार्गाने चालायला चालशील, त्याच मार्गाने लोक तुझ्या मागे येणार आहे. म्हणून तुला हे या दुःख उगाळत बसण्याचा आता अधिकार नाही. तुझ्यावर जबाबदाऱ्या आहेत. असा बोध, असा उपदेश सद्गुरू त्या साधकाला करत असतात आणि साधकालाही ती समज असते. परंतु त्या आठवणीने तो काही वेळाकरता भांबवतो आणि पुढे आपल्या तो कार्याला लागतो. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.